Hello friends, welcome to back my channel. आज आपण फ्युचर इंडेफिनाइट टेन्स पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स जे काय त्याचे चार फॉर्म आहेत ते आपण स्टडी केलेले आहेत. तुम्ही जर ह्या व्हिडिओमध्ये पहिल्या वेळेस पाहत असाल तर तुम्हाला जर प्रेझेंट इंडेफिनाइट टेन्स, पास्ट इंडेफिनाइट टेन्स त्याचेच ते काय चार फॉर्म आहेत म्हणजेच कोणते प्रेझेंट इंडेफिनाइट, प्रेझेंट कंटिन्यू, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू तसेच पास्ट टेन्सचे पास्ट इंडेफिनाइट, पास्ट परफेक्ट, पास्ट कंटिन्यू आणि पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस हे जे काही 8 फॉर्म आहेत ते जर तुम्हाला जर पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकतात. आपण आपल्या क्लासमध्ये स्पोकन इंग्लिश तसेच जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतात त्यासाठी आपण लेक्चर घेत असतो. जर तुम्ही जर व्हिडिओ पहिल्या वेळेस पाहत असाल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. ज्यावेळी व्हिडिओ येतील तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर चला तर आपण स्टार्ट करूयात फ्युचर इंडेफिनाइट टेन्स म्हणजेच सिंपल फ्युचर टेन्स. याला मराठीमध्ये काय म्हटले जाते तर साधा भविष्यकाळ किंवा अनिश्चित भविष्यकाळ. आपण या क्लासमध्ये अशा प्रकारे टेन्स शिकणार आहोत की प्रत्येक टाइप ऑफ सेंटेन्स आणि रिअल फॅक्टमध्ये टेन्स हा कशा प्रकारे ओळखला जातो, तसेच त्याचे प्रत्येक टाइप ऑफ सेंटेन्समध्ये एक्झाम्पल, वेळ प्रॅक्टिस कन्वर्शन तसेच लाईव्ह आपण प्रॅक्टिस सुद्धा करणार आहोत ज्यावेळेस आपला पाठ पूर्ण शिकवणं झाल्याच्या नंतर. तरी बी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपल्याला खूप काही शिकायला भेटेल. तर चला तर आपण वेळ न घालवता आजच्या आपल्या टॉपिकला सुरुवात करूयात. तर आपण सुरुवात आधी डेफिनेशन पाहूयात. डेफिनेशन काय आहे तर द फ्युचर इंडेफिनाइट टेन्स इज यूज्ड टू एक्सप्रेस अन ॲक्शन दॅट विल हॅपन इन द फ्युचर. म्हणजेच मराठीत काय म्हणतात तर भविष्य काळात होणारी कृती दाखवण्यासाठी जो साधा काळ वापरला जातो त्यालाच साधा भविष्यकाळ असे म्हणतात. किंवा हा काळ भविष्यात एखादी क्रिया होणार आहे किंवा होईल हे दाखवण्यासाठी सुद्धा वापरला जातो. तर आपण हा काळ कसा ओळखला जातो तर काही त्याचे आपल्याला वाक्याच्या शेवटी कोणकोणते शब्द येतात त्यावरून आपण काळ ओळखला जातो. तर ज्यावेळी जे आपण काळ ओळखायचा असेल तर वाक्याचे शेवट हा कोणत्या शब्दाने होतो ते आपल्याला लक्षात येणं आधी खूप महत्त्वाचं आहे. तर वाक्याचे शेवट काय होते, कोणत्या शब्दाने झालेले असतात तर जाईल, करेल, खेळेल, शिकेल, येईल, होईल इत्यादी हे वाक्याच्या शेवटी येणारे शब्द असतात. तर त्याचं स्ट्रक्चर आपण बघूयात. तर त्याच्या हेल्पिंग वर्ब काय असतात तर फ्युचर इंडेफिनाइटचे शॅल आणि विल. शॅल कोणत्या सब्जेक्ट सोबत वापरले जातात तर आय आणि ओळी सोबत ऑप्शनल वापरले जातात म्हणजे फॉर्मल लेटरमध्ये. विल कोणासोबत वापरतात विल ऑल सब्जेक्टमध्ये. सध्या स्पोकनमध्ये टेन्समध्येच शॅल वापरत नाहीत, परंतु जे ग्रामरमध्ये शॅल आणि विल दोन्ही सोबत वापरले जातात. कारण शॅल हे संभाव्यता दर्शवते तर विल हे निश्चितता दर्शवते. हे आपल्याला समजून घेणे महत्त्वाचं आहे. तर स्ट्रक्चर काय असेल अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर आपल्याला अशा प्रकारे समजेल असेल स्ट्रक्चर काय असेल शॅल प्लस विल किंवा शॅल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. यानंतर आपण त्याचा वापर कशा प्रकारे केला जातो म्हणजे वाक्य कशा प्रकारे ओळखलं जाईल त्याचं आपण पाहू. तर
सुरुवातीला कोणकोणते फॅक्ट्स आहेत आपण ते फॅक्ट्सवरून हा काळ ओळखला जातो. तर फ्युचर ॲक्शन म्हणजे काय, जी काय भविष्यातील क्रिया होणार असेल ती आपण करणार असतो तर त्याला आपण फ्युचर ॲक्शन कशामध्ये येते तर फ्युचर इंडेफिनिटमध्ये येते. उदाहरणार्थ बघा, मी उद्या शाळेत जाईल. इंग्लिशमध्ये काय होईल, आय विल गो टू स्कूल टुमॉरो. इथं आय राहिलेला आहे बाय मिस्टेकली. काय होईल तर आय विल गो टू स्कूल टुमॉरो, म्हणजे मी उद्या शाळेत जाईल. ही कशी फ्युचर ॲक्शन आहे, उद्या जाणारच आहे. ॲक्शन कशी तर फ्युचर आहे, म्हणजे टू प्रिडिक्ट फ्युचर इव्हेंट. तसेच सेकंड बघू, प्रॉमिस ऑर इंटेन्शन. म्हणजे काही वेळेस आपण कोणाला एखाद्या वेळेस आपण वचन देतो किंवा काय देतो, वचन, इंटेन्शन. ते एक एक्झाम्पल दिलेलं आहे. प्रॉमिस का दिलं तो, मी तुला मदत करेन. हे कशा प्रकारे झालं, प्रॉमिस केलेलं आहे. तर इंग्लिशमध्ये काय होईल, आय विल हेल्प यू. आय विल हेल्प यू म्हणजे आपण जे काही एखाद्याला भविष्यामध्ये सांगण्यासाठी प्रॉमिस करतो किंवा कोणत्या तरी हेतूने म्हणजेच इंटेन्शनने बोलतो, त्यावेळेस सुद्धा फ्युचर इंडेफिनिटचा उपयोग केला जातो. म्हणजे ह्या फॅक्टवरून सुद्धा आपल्याला फ्युचर इंडेफिनिट टेन्स ओळखला जाऊ शकतो. थर्ड आहे प्रेडिक्शन. प्रेडिक्शन म्हणजे काय तर एखाद्या आपण संभाव्यतेमध्ये सांगतो, उदाहरणार्थ लावतो. प्रेडिक्शन लावतो म्हणजे एखादी आपण संभाव्यता सांगतो. उदाहरणार्थ इथे एक उदाहरण दिले. कसे प्रेडिक्शन म्हणजे काय तर उदाहरणार्थ, उद्या पाऊस पडेल. आपल्याला नक्की माहिती आहे का पाऊस पडेलच नाही, म्हणजे प्रेडिक्शन म्हणजे ते अंदाज लावला जातो, त्याला संभाव्यता किंवा अंदाज सांगतो, अंदाजाने सांगत आहे तो. आणि तो कोणत्या काळाची निश्चितता सांगत आहे तर भविष्य काळाची निश्चितता सांगत आहे. पाऊस कधी पडणार आहे तर उद्या पडणार आहे. इंग्लिशमध्ये काय होईल तर आय विल रेन टुमॉरो. आय विल रेन टुमॉरो. हे एक तुम्हाला समजून घ्यावं लागेल की सध्याच्या घडीला शॅल आणि विल हे फ्युचरचे दोन हेल्पिंग वर्ब आहेत. परंतु स्पोकन इंग्लिशमध्ये शॅलचा शक्यतो जास्त करून वापर केला जात नाही. कारण मी प्रिव्हियस टाइमला सांगितलं की शॅल हे संभाव्यता दर्शवते आणि विल हे निश्चितता म्हणजे भविष्यात. दोन्ही बी हे हेल्पिंग वर्ब आहेत, हे भविष्यातील प्रिडिक्शनच सांगतात. परंतु निश्चितता आणि संभाव्यतामध्ये खूप फरक आहे. त्याच्यामुळे स्पोकन इंग्लिशमध्ये जास्त करून विलचा वापर केला जातो, शॅलचा केला जात नाही. परंतु ग्रामरमध्ये दोन्हीचा वापर करावाच लागतो आपल्याला, हे समजून घ्या. चौथा फॅक्ट कोणता आहे तर तो स्केड्यूल इव्हेंट. स्केड्यूल इव्हेंट म्हणजे जे काही ठरलेले आपले हे असतात. शेड्यूल म्हणजे इव्हेंट्स, काही कार्यक्रम किंवा काही खेळ, त्याचा टाइम. त्यावेळेस आपण ते सांगताना आपण कोणत्या काळाचा यूज करतो तर फ्युचर इंडेफिनिटचा यूज करतो. त्यावेळेस आपल्याला सांगता आले पाहिजेत की जे काही आपण भविष्यातले शेड्यूल इव्हेंट असतात ते सांगण्यासाठी कोणत्या काळाचा यूज करतात तर फ्युचर इंडेफिनिटचा यूज करतात. तर आपण इथे एक्झाम्पल पाहू. तिथं ट्रेन 5 वाजता पोहोचेल. ही कशी ट्रेन 5 वाजता पोहोचेल मध्ये एक टाइम ठरलेला आहे, त्याचा एक शेड्यूल ठरलेला आहे. म्हणजे ट्रेन किती वाजता पोहोचेल तर 5 वाजता. इंग्लिशमध्ये काय होईल, द ट्रेन विल अराइव्ह ॲट 5 PM. द ट्रेन विल अराइव्ह ॲट 5 PM. तसंच 2x यानंतर आपण एक 5 एक पाहूया, तुम्हाला एक समजून जाईल. टू एक्सप्रेस द विलिंग ऑर अलिंगनेस ॲक्शन. म्हणजेच आपण ह्या प्रकारे ह्याचे शेड्यूल बघितलं. दुसरं एक बघितलं, भारत मॅच जिंकेल. हे सगळं काय प्रिडिक्शनमध्ये एक उदाहरण येते. भारत मॅच जिंकेल, आपण एक प्रिडिक्शन म्हणजे अंदाज सांगत आहे.
आपण त्याचं एक उदाहरण पाहिलं. तर आपल्याला शाल आणि विल कधी वापरले आपल्याला ते अगदी समजलेलं आहे. यानंतर आपण काही एक एक्झाम्पल पाहूया. प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्समध्ये म्हणजे तुम्हाला प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्समध्ये जर आपण एक्झाम्पल पाहिले तर तुम्हाला तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील. तर आपण जर फक्त अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा यूज केला तर आपल्याला जर निगेटिव्ह किंवा इंटरगेटिव्ह अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारण्यात आले स्पोकन इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिशमध्ये जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात, जास्त करून हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स नाही तर दुसऱ्या जे काय टाईप ऑफ सेंटेन्स असतात, टाईप ऑफ सेंटेन्स लाईक निगेटिव्ह इंटरगेटिव्ह, डब्ल्यूएच क्वेश्चन निगेटिव्ह, यावर भर दिलेला असतो. त्यावेळेस स्टुडंट काय होतात किंवा विद्यार्थी काय होतात, गोंधळून जातात किंवा कन्फ्यूज होतात. तर त्यासाठी आपण इथे प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्सवर काही एक्झाम्पल पाहिलेले आहे की तुम्हाला कशा प्रकारे ते करता येतील, कशा प्रकारे त्याचा स्टडी करता येईल. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही नवीन शिकायला भेटेल. तर चला तर आपण सुरुवातीला अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे काही फ्युचर इंडिपेंडन्सचे एक्झाम्पल पाहूयात. आता सुरुवातीला पाहूयात, मी उद्या अभ्यास करेल. हे कसे अफर्मेटिव्ह सेंटेन्स जे काय आपण तिने काय सांगितलेले प्रेडिक्शन सांगितलेले इथं आपण जवळ काही फॅक्ट बघितलेले आहेत. त्याच्यातील कोणता फॅक्ट आहे तर प्रेडिक्शन किंवा फ्युचर ॲक्शन. याला जास्त करून आपण फ्युचर ॲक्शन म्हणू शकतो. म्हणजे मी अभ्यास उद्या करणार आहे, ती या करण्याची एक ॲक्शन आहे. इंग्लिशमध्ये काय होईल, आय विल स्टडी टुमॉरो. आय विल स्टडी टुमॉरो. सॉरी. यानंतर दुसरे एक्झाम्पल पाहूया. ती जेवण बनवेल. ती जेवण बनवेल. हे सुद्धा कसे फ्युचर ॲक्शन आहे. इंग्लिशमध्ये काय होईल, शी विल कुक फूड. शी विल कुक फूड. त्यानंतरचं एक्झाम्पल पाहूयात. ते क्रिकेट खेळतील. ते क्रिकेट खेळतील. त्यासाठी काय येईल तर सब्जेक्ट दे विल प्ले क्रिकेट. दे विल प्ले क्रिकेट. यानंतर आपण काही निगेटिव्ह एक्झाम्पल पाहूयात. मी बाजारात, फर्स्ट एक्झाम्पल, मी बाजारात जाणार नाही. मी बाजारात जाणार नाही. इंग्लिशमध्ये काय होईल, मी साठी काय येईल सब्जेक्ट आय विल नॉट गो टू मार्केट. आय विल नॉट गो टू मार्केट म्हणजे मी बाजारात जाणार नाही. यानंतर सेकंड एक्झाम्पल पाहूयात. तो मीटिंगला येणार नाही. तो मीटिंगला येणार नाही. इंग्लिशमध्ये काय होईल, ही विल नॉट अटेंड द मीटिंग. ही विल नॉट अटेंड द मीटिंग म्हणजेच तो मीटिंगला येणार नाही. तो साठी काय सब्जेक्ट काय तो ही वापरलेला आहे. यानंतरचं एक्झाम्पल पाहूयात. आपण पुढील आठवड्यात प्रवास करणार नाही. आपण पुढील आठवड्यात प्रवास करणार नाही. तर आपण साठी सब्जेक्ट काय येईल, वी. काय येईल तर वी. वी विल हे वाक्य कसं आहे तर निगेटिव्ह. कधी लक्षात घ्या, जो काही हेल्पिंग वर येईल, हेल्पिंग वर्ब असेल त्यानंतरच निगेटिव्ह वर्ड्स येईल. कधी येईल तो हेल्पिंग वर्डच्या नंतर नेहमी. इंग्लिशमध्ये काय होईल, ही विल नॉट ट्रॅव्हल नेक्स्ट वीक. वी विल नॉट ट्रॅव्हल नेक्स्ट वीक म्हणजेच आपण पुढील आठवड्यात प्रवास करणार नाही. सॉरी. यानंतर आपण काही इंटरगेटिव्ह सेंटेन्सचे एक्झाम्पल पाहूयात. इंटरगेटिव्हची सुरुवात कशाला होईल तर जो काही वाक्याचा हेल्पिंग वर्ब असेल त्याने वाक्याची सुरुवात होते. म्हणजे सुरुवातीला काय येत होतं, हेल्पिंग वर्ब येतो. हेल्पिंग वर्ब काय असेल तर विल असेल.
तू मला मदत करशील का? कसं होईल ह्याच्यामधील तू मला मदत करशील का? आधी जो काही हेल्पिंग वर्ब असेल तर काय होईल सुरुवात येईल. काय असेल तर विल, त्यानंतर सब्जेक्ट तो काय येईल, त्यानंतर सब्जेक्ट काय तर यू. तुला काय म्हणते तर यू. यू विल, त्यानंतर वर्ब काय येईल तर यू विल मदतसाठी हेल्प. मला म्हणजेच आयचं सेकंड फॉर्म काय होतं तर मी. काय होईल इंग्लिशमध्ये विल यू हेल्प मी. विल यू हेल्प मी. त्यानंतर एक एक्झाम्पल आहे बघूयात. ती ती त्याला फोन करेल का? ती तुला फोन करेल का? इथं स्पेलिंग मिस्टेक झालेली. तिथं तुला काय, तुला हा शब्द आहे. ती तुला फोन करेल का? हे कसं भविष्यातले ॲक्शन किंवा प्रिडिक्शन म्हणजे ते सांगतो, अंदाज लावतो की तुला फोन करेल का. इंग्लिशमध्ये काय होईल आधी हेल्पिंग वर्ब येईल. ती तुला फोन करेल का? विल यू, विल शी, विल शी कॉल यू. काय होईल विल शी कॉल यू. त्यानंतरचं एक्झाम्पल पाहूयात. ती तुला फोन करेल का? जसं एक मिस्टेक ना, तिथं डबल एक्झाम्पल झाले. यानंतर आपण एक्झाम्पल पाहूया. त्यानंतरचं ते उद्या येतील का? ते उद्या येतील का? हे सुद्धा काय सांगतोय भविष्यातील प्रिडिक्शन सांगितले होते. ते उद्या, तेसाठी काय येईल, तेसाठी सब्जेक्ट काय असेल तर दे. इंग्लिशमध्ये काय ते उद्या येतील का? आधी काय येईल हेल्पिंग वर्ब काय येईल विल. विल दे वर्ब सुपर पहिलं रूप. विल दे कम टुमॉरो म्हणजे ते उद्या येतील का. त्यानंतर आपण डब्ल्यूएच क्वेश्चनचे काय एक्झाम्पल पाहूया. तू उद्या काय करशील? तू उद्या काय करशील? तर डब्ल्यूएच क्वेश्चन ज्यावेळेस सेंटेन्स असतील त्यावेळेस वाक्याची सुरुवात ही डब्ल्यूएच वर्डनं होईल. जो काय मराठीमध्ये डब्ल्यूएच रिगार्डिंग वर्ड आलेला असतो तो सुरुवातीला येईल. तर काय होईल ते व्हॉट, त्यानंतर हेल्पिंग वर्ड आपला विल. व्हॉट विल, त्यानंतर सब्जेक्ट. सब्जेक्ट काय यू. व्हॉट विल यू. आपण आधी निगेटिव्ह असताना इंट्रिगेटिव्ह असताना काय बघितलं, आधी हेल्पिंग वर्ड घ्यायचा त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा. परंतु ज्यावेळेस डब्ल्यूएच क्वेश्चन असतो त्यावेळेस ते तशाला तसं राहील हेल्पिंग वर्ड सब्जेक्ट. परंतु त्याच्या आधी काही डब्ल्यूएच क्वेश्चनचा सेंटेन्स असेल तर जो काही वाक्यामध्ये डब्ल्यूएच विचारला जो शब्द असतो तो सुरुवातीला येईल. इथं सुद्धा सुरुवातीला आहे कोणता काय. काय कायसाठी काय व्हॉट विल यू, त्यानंतर वर्ब चं पहिलं रूप. व्हॉट यू डू टुमॉरो. व्हॉट विल यू डू टुमॉरो म्हणजे तू उद्या काय करशील. त्यानंतरचं एक एक्झाम्पल पाहूयात. तो पुढील आठवड्यात कुठे जाईल? तो पुढील आठवड्यात कुठे जाईल? आता इथे पहा, तो पुढील आठवड्यात कुठे जाईल. याच्यामध्ये डब्ल्यूएच वर्ड कोणता आहे तर मराठी वाक्यामध्ये कुठे. आधी इंग्लिशच्या वाक्याकडे लक्ष देऊ नका. आधी जो काय मी मराठी सेंटेन्स बोलत आहे त्याकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस मी बोलत आहे त्यावेळेस बोलण्याकडे जर तुमचं जर 100% कॉन्सन्ट्रेशन असेल तर तुम्हाला वाक्याची रचना इंग्लिशमध्ये कशी होत आहे ते तुम्हाला समजून जाईल. तर सुरुवातीला तो पुढील आठवड्यात कुठे जाईल. त्याच्यात आपल्याला काय सांगितलं होतं मी, डब्ल्यूएच वर्ड आधी सर्वात बाजूला येईल. म्हणजे मराठी वाक्यामध्ये डब्ल्यूएच वर्ड कोणता आहे तर कुठे. कुठेसाठी काय होतं तर फेअर. तो फेअर कुठे येणार सुरुवातीला फेअर. त्यानंतर हेल्पिंग वर्ड आपला कोणता विल. फेअर विल, त्यानंतर सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे तो, तोसाठी ही. फेअर विल ही. त्यानंतर वर्ब. जाण्यासाठी कोणता शब्द असतो तो गो. फेअर विल ही गो. पुढील आठवड्यात म्हणजेच नेक्स्ट वीक. तर इंग्लिशमध्ये काय होतं त्याचं ट्रान्सलेशन, फेअर विल ही गो नेक्स्ट वीक. फेअर विल ही गो नेक्स्ट वीक म्हणजेच तो पुढील आठवड्यात कुठे जाईल.
बघितलं. तर यानंतरचं एक्झाम्पल पाहूयात आपण WH क्वेश्चनचंच. ते लवकर का निघून जातील? ते लवकर का निघून जातील? ह्यामध्ये ते लवकर का निघून जातील मधील मराठीमध्ये WH वर्ड कोणता येतात? तो काय. इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? तो व्हाय. तो काय येईल? सुरुवातीला येईल व्हाय. त्यानंतर वाक्यातील हेल्पिंग वर्ब आपल्याला तर माहिती आहे कोणता हेल्पिंग वर्ब, फ्युचर असल्यामुळे विल, व्हाय विल. त्यानंतर वाक्याचा सब्जेक्ट, सब्जेक्ट काय तर ते, त्याला काय इंग्लिशमध्ये दे, व्हाय विल दे निघून जातील. निघून जाण्यासाठी काय म्हणते? लिव्ह अर्ली. लवकर येतं काय दिलेलं त्यासाठी एक विशेषण दिलेलं आहे. निघून जातात त्याला ॲडजेक्टिव्ह दिलेला आहे. जी काही क्रिया आहे, क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतात? विशेषण म्हणतात. क्रियाविशेषण, क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण. त्याच्यामुळे वर्बबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह. इथं काय लवकर निघून जातील तर अर्ली, लिव्ह अर्ली. इंग्लिशमध्ये काय होईल? व्हाय विल दे लिव्ह अर्ली. अशा प्रकारे आपण काही जे काही टाईप ऑफ सेंटेन्स आहेत त्याचे 2, 3, 4, 5 एक्झाम्पल आपण पाहिले. अफर्मेटिव्हचे, त्यानंतर निगेटिव्हचे, त्यानंतर इंटरगेटिव्ह सेंटेन्सचे. अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह किंवा आज्ञार्थक वाक्य, किंवा त्यानंतर निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी वाक्य, त्यानंतर इंटरगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य, WH म्हणजे माहिती. त्यानंतर आपण काही म्हणजे काय स्पीकिंग प्रॅक्टिसच्या टिप पाहूयात. काही एक्झाम्पल दिलेले आहेत. फ्युचर इव्हेंट्स, प्रॉमिस, प्रिडिक्शन दाखवण्यासाठी आपण वापरल्या जात असतात. आपण मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. उदाहरणार्थ, मी उद्या माझ्या मित्राला भेटेल. इंग्लिशमध्ये काय होईल? हे आहे तुमच्यासाठी दिलेलं आहे. इंग्लिशमध्ये काय होईल? मी उद्या माझ्या मित्राला भेटेल. यामध्ये आधी जो काय सब्जेक्ट असतो तो काय येतो वाक्यामध्ये? आय. नंतर आपला हेल्पिंग वर्ब विल, आय विल. त्यानंतर वर्ब, भेटण्याला कोणता शब्द असतो? तो मीट. आय विल मीट कोणाला? माय फ्रेंड. इंग्लिशमध्ये काय? माझ्या मित्र म्हणजे माय फ्रेंड. आय विल मीट माय फ्रेंड कधी? उद्या म्हणजेच टुमॉरो. इंग्लिशमध्ये काय होईल? आय विल मीट माय फ्रेंड टुमॉरो. आय विल मीट माय फ्रेंड टुमॉरो. त्यानंतर आपण एक्झाम्पल पाहूया. ती परीक्षेसाठी मेहनत करेल. ती परीक्षेसाठी मेहनत करेल. तर आपण याचे इंग्लिशमध्ये कसे ट्रान्सलेशन करू? वाक्याचा सब्जेक्ट काय तर ती, साठी काय असतो सब्जेक्ट? शी. त्यानंतर हेल्पिंग वर्ब विल. शी विल परीक्षेसाठी मेहनत करेल. मेहनत करण्याचा शब्द कोणता आहे? शी विल स्टडी. शी विल स्टडी कशी? मेहनत करेल. शी विल स्टडी हार्ड कशासाठी? तर परीक्षेसाठी, म्हणजे फॉर एक्झाम. शी विल स्टडी हार्ड, शी विल स्टडी हार्ड फॉर एक्झाम म्हणजे ती परीक्षेसाठी मेहनत करेल. त्यानंतर एक्झाम्पल पाहूया. ते पार्टीला येणार नाहीत. आपण म्हणतो एखाद्या वेळेस एखादे आपले 2 मित्र आहेत किंवा हे आहेत, आपण एखादी पार्टी केली तर आपण एखादं एक्झाम्पल म्हणतो ते पार्टीला येणार नाही. त्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? त्यासाठी आपण ते एक किंवा ते इथं शब्द वापरलाय. समजा आपले 2-3 मित्र आहेत, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? ते. आपण नाव घेता शब्द काय म्हणतो? बोलून जातो ते. जे काही मित्र म्हणजे असतात 2-3 नावं, फॉर एक्झाम्पल 2-3 नावं, तर काय येईल? त्यासाठी दे. दे विल. हेल्पिंग वर्ब आपला कोणता? विल. त्यानंतर लक्षात घ्या, ज्यावेळेस बी हेल्पिंग वर्ब असते त्यावेळेस ज्यावेळेस आपण जे काही हेल्पिंग वर्ब असते फ्युचर टेन्सचं, त्यानंतर वाक्य जर निगेटिव्ह असेल तर त्या हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट लावले जाते. तर इंग्लिशमध्ये काय होईल? दे विल नॉट कम टू द पार्टी. दे विल नॉट कम टू द पार्टी म्हणजे ते पार्टीला येणार नाही. तर आपण त्यानंतर एक कन्व्हर्सेशन पाहूयात. म्हणजे
फ्युचर इंडिपेंडन्समध्ये फक्त आपण बोलणार आहोत. एक कन्व्हर्सेशन घेतलेलं आहे तुमच्या एक डाऊटसाठी. हे म्हणजे कसं होईल, इथं काय दिलेलं आहे, टीचर आणि स्टुडंट मधले कन्व्हर्सेशन आहे. तर चला आपण पाहूयात. तर सुरुवातीला टीचर स्टुडंटला विचार, विल यू अटेंड द मीटिंग टुमॉरो. म्हणजेच काय अर्थ होतो, उद्या तू मीटिंग अटेंड करशील का. विल यू अटेंड द मीटिंग टुमॉरो, म्हणजे तू उद्या मीटिंग अटेंड करशील का. ते ज्यावेळेस बी लक्षात घ्या, स्टुडंट काय सांगतो, यस आय विल अटेंड इट. ज्यावेळेस लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला समोरचा व्यक्ती किंवा आपण म्हणा एखाद्या एक्झाममध्ये क्वेश्चन हा ज्या सेंटेन्समध्ये विचारलेला असतो, आपल्याला त्याच सेंटेन्समध्ये त्याचे आन्सर देणे गरजेचे असते. आपण जर त्या टेन्सेसमध्ये आन्सर जर नाही दिले तर ते चुकीचं ठरलं जात असतं. त्याच्यामुळे लक्षात घ्या, ज्यावेळेस बी तुम्हाला एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणा, इंटरव्ह्यूमध्ये म्हणा, एखाद्या समोरच्या व्यक्तीने इंटरव्ह्यू जो असतो इंटरव्ह्यूवर, त्यावेळेस एखादा प्रश्न तुम्हाला जर विचारलेला असेल ज्या काही काळामध्ये, तर तुम्हाला त्याच काळामध्ये म्हणजे त्याच टेन्समध्ये त्याचं उत्तर तुम्हाला द्यावे लागते. म्हणजे एखादी तुम्हाला उदाहरणार्थ, तुला जर जॉब भेटला, तुला जर आम्ही जॉब दिला, तर तू काय करशील त्याच्यासाठी. तर त्या स्टुडंटला हे आन्सर हे त्याच काळात द्यावा लागतो. म्हणजे तुम्हाला कोणत्या काळामध्ये एक्झाम्पल विचारलेलं आहे, भविष्य काळात. म्हणजे तुला जर जॉब दिला तू काय करशील, त्यावेळेस स्टुडंटला सुद्धा सांगायला लागतं, तुम्ही जर मला जॉब दिला तर मी हे करेल, ते हे करेल. आपण असं मराठीमध्ये सांगतो, त्यावेळेस त्याला इंग्लिशमध्ये त्याच काळामध्ये त्याचे आन्सर द्यावा लागते. त्याच्यामुळं आपल्याला सर्व प्रकारच्या टाईप ऑफ सेंटेन्समध्ये त्याचे वाक्याचे ट्रान्सलेशन करता येणे गरजेचे आहे. तर चला आपण राहिलेलं काही कन्व्हर्सेशन घेऊया. स्टुडंट काय सांगितलं, येस आय विल अटेंड इट. येस ती मी अटेंड करेल. त्यानंतर टीचर काय सांगतात, व्हॉट विल यू डू नेक्स्ट वीक. म्हणजे तू पुढच्या आठवड्यात काय करणार आहात. व्हॉट विल यू डू नेक्स्ट वीक म्हणजे पुढच्या आठवड्यात काय करणार आहात. त्यावेळेस स्टुडंट काय सांगतो, आय विल गो टू अ ट्रिप. आय विल गो टू ऑन ट्रिप. आय विल गो टू ऑन ट्रिप म्हणजे मी ट्रिपवर जाणार आहे. म्हणजे ट्रिपवर जाणार म्हणजे आपण एखादी पिकनिक ठरवलेली असते, तर त्यावेळेस तो काय सांगतो, त्याच काळात, ज्या काळात टीचरनं आन्सर केलेला आहे त्याच काळात स्टुडंटने आन्सर दिलेला आहे त्याचं. आणि त्यानंतरचा क्वेश्चन टीचर काय विचारतात, विल दे कम विथ यू. विल दे कम विथ यू म्हणजे ज्यावेळेस स्टुडंटनं सांगितलं की तू टूरला जाणार आहे, विल दे म्हणजे जे काय त्याचे फ्रेंड असतील, जे की सरला माहीत आहे की 2-3 काय नावं असतात, तर त्यावेळेस तिथं त्यांच्यासाठी काय वापरलेलं आहे, सरने दे हे सब्जेक्ट वापरलेलं आहे. म्हणजेच विल दे कम विथ यू म्हणजे ते तुझ्यासोबत येणार आहेत का. त्याचा अर्थ काय होतो, ते तुझ्यासोबत येणार आहेत का. त्यावेळेस स्टुडंट आन्सर काय करतो, नो दे विल नॉट कम म्हणजे नाही, ते माझ्यासोबत येणार नाहीत. दे विल नॉट कम म्हणजे ते येणार नाहीत. इथं काय दिलेलं, फक्त दे विल नॉट कम म्हणजे नाही, ते येणार नाहीत. अशा प्रकारे तुम्हाला एक छोटंसं एक कन्व्हर्सेशन घेतलं होतं की कशा प्रकारे एकाच टेक्स्टमध्ये क्वेश्चन आन्सर केले जातात. तर याच्यावर तुम्हाला बरंचसं काही कळून आलं असेल की फ्युचर इंडिपेंडन्समध्ये कसं बोललं जातं. यानंतर आपण काही अशा प्रकारे आपण सर्व काही प्रेझेंट इंडिफिनिट टेन्सचे प्रकार, त्याचे एक्झाम्पल प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्समध्ये पाहिलेलं आहेत. तर आपण त्याचे काही प्रॅक्टिस एक्झाम्पल इथं घेतलेले आहेत. आपण इथं लगेच प्रॅक्टिस करून घेऊया, म्हणजे तुम्हाला बी किती प्रकारे कळलं असेल हे समजून जाईल. तर तुम्हाला बी आहे, आधी मी थोडं थांबतो. तुम्हाला जर काही याचे जर आन्सर येत असतील तर नक्की कमेंटमध्ये मला ते आन्सर
टाकून द्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे काही तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर टाकाल त्याचे उत्तर मी त्याचं नाव पुढे नक्की हायलाईट करेन. तर चला आता आपण त्याची एक्झाम्पल घेतले ते आपण त्याचे आन्सर करूयात. सुरुवातीचा अंतर काय? तर मी उद्या शाळेत जाईल. मी उद्या शाळेत जाईल. तर इंग्लिशमध्ये काय होईल? काय वाक्य तर मी उद्या शाळेत जाईल. तर इंग्लिशमध्ये काय होईल? इंग्लिशमध्ये काय होईल याचं करा बघा बरं, कमेंटमध्ये टाका मला. मी सब्जेक्ट मी साठी काय वापरलं जातं? आय वापरला जातात. मी उद्या शाळेत जाईल. इंग्लिशमध्ये काय होईल? आय विल गो टू स्कूल. म्हणजेच मी उद्या शाळेत जाईल. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे, ती जेवण बनवेल. ती जेवण बनवेल. इंग्लिशमध्ये काय होईल? शी विल कुक फूड. काय होईल? शी विल कुक फूड. शी विल कुक फूड. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे, मी उद्या अभ्यास करणार नाही. मी उद्या अभ्यास करणार नाही. हे कसं वाक्य? निगेटिव्ह. काय होईल? आय विल नॉट. काय होईल? आय विल नॉट स्टडी. आय विल नॉट स्टडी. आय विल नॉट स्टडी. म्हणजेच मी अभ्यास करणार नाही. त्यानंतरचं एक्झाम्पल पाहूयात. तू मला मदत करशील का? हे कोणत्या टाईप ऑफ सेंटेन्स आहे? तू मला मदत करशील का? इंटरगेटिव्हचं. तर आपण याच्यात पाहिलं होतं. इंटरगेटिव्ह सेंटेन्स असेल तर वाक्यातील जो काही हेल्पिंग वर्ब असेल तो सुरुवातीला असेल. तर फ्युचर असेल म्हणजे कोणताही विल. काय होईल यानंतर? जो वाक्याचा सब्जेक्ट आहे काय? सब्जेक्ट तू म्हणजेच यू. विल यू. तू मला मदत करशील का? विल यू हेल्प मी. म्हणजे तू मला मदत करशील का? विल यू हेल्प मी. म्हणजेच तू मला मदत करशील का? त्यानंतरचं एक्झाम्पल आहे, आपण उद्या भेटू. हे सहसा विचारलं जात असतं. कधी बी लक्षात घ्या. आपण उद्या भेटू म्हणजेच वी विल. काय होईल? आपण उद्या भेटू. वी विल मीट टुमॉरो. म्हणजेच उद्या आपण भेटू. अशा प्रकारे आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5 अशा प्रकारे आपण 5 एक्झाम्पल पाहिले आहेत. यानंतर तुमच्यासाठी खास 15 क्वेश्चन हे आपण प्रॅक्टिससाठी तुम्हाला दिलेले आहे. यामध्ये मिक्स एक्झाम्पल आहे. कोणते? त्याच्यामध्ये अफर्मेटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, इंटरगेटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, WH असेल, WH निगेटिव्ह असेल. तर हे 15 एक्झाम्पल आहे. तर हे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या इमानदारीनं सॉल्व करून पहा. जे काय तुम्हाला तुम्ही कसे बी असाल, जर तुम्हाला जर हे एक्झाम्पल 15 पैकी तुम्ही जर 15 पैकी 15 तर केलेच पाहिजे, परंतु 15 पैकी 10 बी जर तुम्ही केले, 10 किंवा 15 थोडेफार चुकले तरी काय झाले चालेल. परंतु हे एक्झाम्पल का मिक्स केले तर आपण पूर्ण एक एक्झाम्पल केलेलं आहे. म्हणजे पूर्ण टाईप ऑफ सेंटेन्स इथं आपण स्टडी केली. एकाच याची नाही केस. काय टीचर काय करतात, फक्त अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे एक्झाम्पल घेतात, 5 घेतात, 4 घेतात, 10 घेतात, सोडून देतात. परंतु नाही, आपण इथं प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्सचे एक्झाम्पल घेतलेले आहेत आणि इथं तुम्हाला ते एक्सप्लेन करून दिलेले आहेत. त्याचं विथ कशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर
वाक्याची रचना कशी केली ते सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ जर ते आठवत नसेल तर व्हिडिओ डबल पॉज करून ते पहा. ज्यावेळेस मी ते एक्सप्लेनेशन करत आहे म्हणजे तुम्हाला इथं समजून येईल वाक्याची रचना कशी आहे. तर नक्की मला ह्याच्यातले जेवढे तुम्हाला येतील तेवढे मला कमेंटमध्ये नक्की त्याचे आन्सर टाकून द्या. मला बी कळेल की तुम्हाला कितपत माझे शिकवणे समजलं आहे. तर हे जे काही 15 एक्झाम्पल दिलेले आहे तुम्ही त्याचे पूर्ण आन्सर तुमच्या परीने बघा तुम्हाला येतात. म्हणजे तुम्हाला जर 15 पैकी 15 जर एक्झाम्पल आले की तुम्हाला व्यवस्थितरित्या फ्युचर इंडेफिनाइट टेन्स हा समजलेला आहे. तुम्हाला कुठेही दुसरीकडे पाहायची गरज नाही. हाच व्हिडिओ जर तुम्ही ज्यावेळेस बी तुम्हाला डाऊट असेल हा व्हिडिओ लावून जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला सर्व डाऊट हे फ्युचर इंडेफिनाइट टेन्सच्या आता यानंतर क्लिअर होऊन जातील. थोडा डाऊट आला तर तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा तुमच्या मित्राला जे काही त्यांना स्पोकन इंग्लिशची आवड असेल किंवा जो कोणी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असेल तर अशा एकदम सोप्या पद्धतीने आपण इथं पाहिलेलं आहे. असं सहज कोणालाही समजून जाईल. तर नक्की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण यानंतर आपण प्रत्येक टेन्स जे काही टाईप ऑफ टेन्स आहेत प्रत्येक टेन्सचे आपण असेच एक्झाम्पल त्याचे जे काही त्याचे फॅक्ट्स आहेत प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्समध्ये त्याचं आपण एक्झाम्पल विथ एक्झाम्पल एक्सप्लेनेशन करणार आहोत. यानंतरचा टॉपिक आपला कोणता असेल तर फ्युचर कंटिन्यूअस टेन्स. आपण कोणता पहिला फ्युचर टेन्सचा पहिला फॉर्म किती फॉर्म असतात तर म्हणजे किती प्रकार असतात प्रत्येक टेन्सचे 4 प्रकार. आपण प्रेझेंटचे पाहिले, पास्टचे पाहिले, आता फ्युचरचे पाहत आहोत. जर तुम्ही जर प्रेझेंट इंडेफिनाइट प्रेझेंटचे आणि पास्टचे जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये प्लेलिस्ट दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. त्या टेन्स रिगार्डिंग सुद्धा तुमचे डाऊट क्लिअर होतील. तुम्हाला जर काही डाऊट असतील कोणत्याही टेन्सबद्दल मला नक्की कमेंट्स करा. त्यावर आपण सोल्युशन नक्की देऊ. तर ह्यानंतरचा आपला टॉपिक कोणता असेल तर फ्युचर कंटिन्यूअस टेन्स. अशाच प्रकारे तो एक्सप्लेन केला जाईल. तर चॅनलला होईल तेवढं लाईक करा म्हणजे मलाही मोटिवेशन मिळून जाईल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.